त्या भाज्या खाऊन कंटाळा आला आहे, काहीतरी नवीन आणि चमचमीत आणि एकदम टेस्टी अशी भाजी खायची आहे, तर एकदा ही भाजी नक्कीच बनवा. इथे ना मी सोयाबीन गरम पाण्यामधून या पद्धतीने काढून घेतलेली आहे. काहीजण याला न्यूट्रीलाही म्हणतात. याला मी आता मॅरिनेट करते. त्यासाठी एका डिशमध्ये छोट्या वाटीने 1 वाटी दही घेतलेली आहे आणि त्यामध्ये सगळे मसाले टाकायचे आहेत. हळद, तिखट, मीठ, धना पावडर, जिरा पावडर आणि कसुरी मेथी आणि अद्रक लसूणची पेस्टही टाकायची आणि मी यामध्ये 2 ते 3 चम्मच बेसन टाकते भाजलेला. थोडासा भाजून घ्यायचं आहे बेसन आणि तेलही टाकायचं 1 चम्मच आणि जे गरम पाण्यामधून सोयाबीन काढले होते तेही टाकायचे, मिक्स करायचे आणि याला अर्धा तास मॅरिनेटसाठी ठेवायचं. आता पॅनमध्ये आपण तेल घेऊया आणि मॅरिनेट केलेले सोयाबीन यामध्ये 5 मिनिटं फ्राय करून घ्यायचेत आणि काढून घ्यायचेत. आता ना आपण मस्त अशी भाजीला फोडणी देऊया. त्यासाठी पॅनमध्ये तेल घ्यायचे, त्यामध्ये जिरे टाकायचे आणि कांद्याची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्टही टाकायची आणि त्याला छान तेल सुटेपर्यंत तेलात फ्राय करून घ्यायचे आणि आलं लसूणची पेस्टही टाकायची. यामध्ये आता आपण थोडेसे मसालेही टाकूया. हळद टाकूया, लाल तिखट टाकूया, गरम मसाला टाकूया आणि कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकायची आणि याला छान 5 मिनिटं फ्राय करायचे आणि यामध्ये गरम पाणी टाकायचे आणि जे आपण सोयाबीन फ्राय करून घेतले होते ते फ्राय केलेले सोयाबीन यामध्ये टाकायचे आणि 5 ते 10 मिनिटं मस्त अशी उकळी येऊ द्यायची. तुम्ही पाहू शकता भाजी किती एकदम चमचमीत दिसते आणि टेस्टी ही खूपच टेस्टी बनते. तुम्ही घरी एकदा नक्कीच बनवा. थँक्यू फॉर वॉचिंग.